श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे शनिवार आणि उद्या आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांची पूजा केली जाते. तर पहा, या दिवशी जे देवीचे जे जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. लक्ष्मी देवी ही ह्या दिवशी सागर मंथनातून प्रकट झाली होती, त्यामुळे या दिवसाला खूप सारं अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दिवशी आकाशातून अमृत वर्षाव होत असतो. तर पहा, या दिवशी चंद्र हा खूप मोठा दिसत असतो आणि तो पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. तर या दिवशी पहा, जे काही चंद्रकिरण असतात तर ते आपण दुधामध्ये पडल्याच्या नंतर त्यामध्ये जे पावित्र्य निर्माण होतं आणि त्या दुधामुळं आरोग्यदायक ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा सुधारण्यास मदत होत असते. कोजागिरी पौर्णिमेचा उपवास बरेच जण करत असतात, परंतु काही जण उपवास नाही करत आणि बरेच जण उपवास करतात. जे उपवास करतात आणि सेवा उपाय करतात तर त्यांच्या घरी माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात राहत असते. तर पहा, ज्या कोजागिरीचा अर्थच आहे कोण जागरण, म्हणजे कोण जागत आहे हे देवी पाहत असते. आणि ज्या घरामध्ये जे व्यक्ती जागतात आणि त्या सेवा उपाय देवीचे करतात, विष्णूंची सेवा करतात, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात राहते आणि धनवर्षाव करत असते. तर बघा, या दिवसामध्ये जर ह्या कोजागिरीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर याचे फळसुद्धा आपल्याला अगदी शीघ्र प्राप्त होत असते. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते, परंतु कोजागिरी पौर्णिमा ही खूप विशेष आहे आणि ह्या पौर्णिमेला खूप विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा आहे तर ती 12च्या नंतर केली जाते आणि सेवा उपायसुद्धा 12च्या नंतर केले जातात. परंतु उद्या बघा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असेल ती दूर होईल. त्याचबरोबर पितृदोष, संकट, शत्रुबाधा, करणीबाधा दूर होईल. त्याचबरोबर 24 तासामध्ये प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय मी तुमच्याशी आज व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी वस्तू आपण टाकणार आहोत तर आपल्याला घरातल्या प्रत्येकाने ही अंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू घ्यायच्या आहेत आणि लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे. तर बघा, प्रत्येकामध्ये काही ना काही नकारात्मक शक्ती असते आणि प्रत्येकाला नजरबाधा लागलेली असते, शत्रुपीडा असते, काहींना करणीबाधा असते, संकट असतात, दोष असतात, पितृदोष असतात. अशा बऱ्याचशा अडचणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू घेऊनच अंघोळ करायची आहे. आता बघा, प्रत्येक वेळेसच आपण चांगलं बोलतो असं नाही, बऱ्याच वेळा आपण वाईट शब्दही उच्चारत असतो. तर अशा वेळेस ही अशी नकारात्मक शक्ती, अशा नकारात्मक ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या आतमध्ये साचल्या गेलेल्या असतात. म्हणून ह्या गोष्टी बाहेर काढण्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे उपाय हे करायचे असतात. त्याचबरोबर बघा, बऱ्याच वेळा आपल्याला नजरबाधासुद्धा होत असते. तर बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलंच असेल, आपण एखाद्या प्रोग्राममध्ये गेलो, कुठे गेलो आणि घरी आल्याच्या नंतर बघा आपलं खूप सारं डोकं दुखायला सुरुवात होते. तर आपल्याला कुणाची तरी नजर लागलेली असते. त्यावेळेस आपण आपली नजर काढत असतो आणि नजर दोष दूर करत असतो. तर पहा, अशा विशिष्ट तिथींना, जी पौर्णिमा असते, अमावस्या असते, या तिथींना तर आपण उपाय करतोच, परंतु ही जी कोजागिरी पौर्णिमा आहे हिला खूप विशेष महत्त्व आहे. तर या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण अशा विशिष्ट वेळी, विशिष्ट तिथींना विशिष्ट उपाय जर केले तर याचे फळ बी आपल्याला प्राप्त होते आणि हे जे काही दोष आहेत तर ते सुद्धा नष्ट होऊन जातात. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये जर 4 सदस्य असतील तर 4 सदस्यांसाठी तुम्हाला 4 पिंपळाची पाने घ्यायची आहेत. जर 8 सदस्य असतील तर आपल्याला 8 पिंपळाची पाने घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला पिंपळाची पाने जितके सदस्य आपल्या घरामध्ये आहेत तेवढे आणायचे आहेत आणि आज संध्याकाळीच आपल्याला आणायचे आहेत. का आपल्याला एक वाटी घ्यायची आहे, त्या वाटीमध्ये आपल्याला थोडं खडे मीठ घ्यायचं आहे आणि हे खडे मीठ, तर बघा, एक कलश आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. तो आपल्या स्वयंपाकघरामधलंच असावं, स्वच्छ असावं, बेसिनचं किंवा बाथरूमचं पाणी घ्यायचं नाही.
आता बघा, जी तुम्ही पिंपळाची पानं आणलेली आहेत, तर ती पिंपळाची पाने आपल्याला त्या एका तांब्यामध्ये जो आपण कलश भरून घेतलेला आहे त्यामध्ये टाकायचे आहेत. आता बघा, जे आपण खडे मीठ घेतलेलं आहे, तर ते खडे मीठ आपल्याला प्रत्येकाच्या अंगावरून 7-7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. तर हे जे मीठ आहे तर ते आपल्याला स्वतःच्या अंगावरून सुद्धा उतरवून घ्यायचं आहे. आता बघा, ज्या कलशामध्ये आपण पिंपळाची पानं ठेवलेली आहेत, तर तो तांब्याचा कलश त्यामध्ये आपल्याला हे मीठ टाकून द्यायचं आहे. तर बघा, प्रत्येकाकडेच खडे मीठ अवेलेबल नसतं. जर खडे मीठ नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल. तर हा कलश जो आहे तर तो आपल्याला रात्रभर एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही कोणत्याही दिशेला ठेवू शकता. तर एका कोपऱ्यात आपल्याला तो कलश भरून ठेवायचा. आता बघा, ह्या मिठाच्या खड्यांचं आपल्याला 2 प्रकारे फायदा होणार आहे. तर आपल्याला ज्यावेळेस नजर दोष लागतो त्यावेळेस आपण त्या मिठाचे खडे आपल्यावरून उतरवत असतो. जो कलश आहे तर तो रात्रभर तसाच ठेवायचा आहे. सकाळी उठल्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे. आता बघा, हे जे अंघोळीचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर ते आपण अंघोळीचं पाणी अगोदर काढायचं आहे. त्यानंतर तो कलशामधलं एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे. आता बघा, त्या पाण्यामध्ये आपल्याला अंघोळ करताना एक वस्तू अजून घालायची आहे, ती म्हणजे चिमूटभर हळद. तर ही हळद आपल्याला घालायला अजिबात विसरायचं नाही. आता बघा, जर ही हळद आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर काही नकारात्मकता असेल किंवा मग आपल्याला कर्णीबाधा लागलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते. तर बघा, मीठ जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला जो काही त्वचा रोग असेल तो दूर होतो आणि आपल्यामध्ये नकारात्मक शक्ती जर असेल तर ती दूर होण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग होतो. तर पहा, आता जे पिंपळाचं पान आहे तर बघा, आपल्याला पिंपळाचं पान का टाकायचं आहे, तर आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर तो दूर होण्यास मदत होते. आणि बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय देखील करायचे असतात. त्या दिवशी पहा, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी जर आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन जर स्नान केलं तर त्याला खूप सारं महत्त्व आहे. आपला जो मोठा पितृदोष असतो तो सुद्धा आपला दूर होत असतो. परंतु प्रत्येकालाच असं करणं शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यात अशा काही वस्तू टाकायच्या असतात ज्यामुळे आपल्या काही दोष असतील, अडचणी असतील ते दूर होऊन जातात. जेवढं पुण्य आपण पवित्र गंगेमध्ये स्नान करून भेटतं तेवढंच पुण्य आपल्याला अशा ह्या वस्तू आपण पाण्यामध्ये, अंघोळीच्या पाण्यामध्ये घेऊन भेटत असतं. म्हणून पिंपळाची पानं ही आपल्याला प्रत्येक अमावस्येला, पौर्णिमेला अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायची असतात. आता बघा, प्रत्येकाला पिंपळाची पानं भेटतीलच असं नाही. जर पिंपळाची पानं आपल्याला नाही भेटली तर मग आपण काळे तीळ जे आहेत तर ते आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. काळे तीळ सुद्धा पितृदोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. यामुळे सुद्धा आपला प्रखर पितृदोष हा दूर होत असतो. आता बघा, जसं आपण सांगितलं आहे, जर तुमच्याकडे पिंपळाचे पानं तुम्हाला नाही मिळाले तर मग आपण संध्याकाळी एक कलश असा भरून ठेवायचा आहे. त्यामध्ये मीठ जसं सदस्यांवरून उतरवायचं आहे आणि त्यात टाकायचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते गंगाजलसुद्धा तुम्ही रात्री त्या पाण्यामध्ये टाकून ठेवू शकता. तर पहा, आपल्याला माहीतच आहे की गंगेवर स्नान करणं किती महत्त्वाचं आहे. परंतु आपल्याकडे जर गंगाजल असेल तर मग गंगाजल आपण त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखादी वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर मग काही हरकत नाही. एखादी वस्तू नसली तरी चालेल, परंतु जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या टाकून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी टाकून अंघोळ करायची आहे. प्रत्येकाने, घरातल्या प्रत्येकाने करायची आहे. आता बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपण उपाय करतो, सेवा करतो, बऱ्याचशा गोष्टी करतो, परंतु त्याचा फायदा आपल्याला दिसून येत नाही. तर तो का दिसून येत नाही? कारण अंघोळी करताना आपण पहा, चुकीच्या पद्धतीने अंघोळ करत असतो. म्हणजे पहा, आपल्याला अंघोळ कशी करायची आहे, तर सर्वात अगोदर एक मग भरून घ्यायचा आणि तो आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचा. त्यानंतर दुसरा मग भरून घ्यायचा आणि तो आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचा. त्यानंतर तिसरा मग भरून घ्यायचा आणि तो आपल्या डोक्यावरती टाकायचा. अशाच पद्धतीने आपल्याला अंघोळ करायची आहे. तर पहा, बऱ्याच वेळा आपण अंघोळ करताना पहिल्यांदा गुडघ्यावर पाणी ओततो किंवा मग डायरेक्ट डोक्यावर ओततो. तर असं न करता जसं सांगितलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला अंघोळ करायची आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.